ठीक आहे हां छान छान पटापट काढून घ्या ज्यांना काढायचे आहेत. ठीक आहे आता संधी आहे. ठीक आहे शो नंतर फोटो नाही काढू शकणार आपण. ठीक आहे हां नाही नाही असेच ते म्हणाले की फोटो काढायचे आहेत. काय काय तुझ्याशी बोलूच तुझ्याशी कोणी नाही बोलत का तू प्लीज माझ्याशी बोल ना. आणि हा तुझा बॉयफ्रेंड आहे हा बोलतो तुझ्याशी. ठीक आहे त्याची बोलूया. बाई माईक देते. मला माहित आहे माईक कसं पकडायचं ते. दाखव. हा हात हलवणार आहे आणि हा तिचा बॉयफ्रेंड म्हणतो हा हात असं ठेवणार. या हाताने माईक पकडणार आहे या हाताने मी हातावर आहे. पण एक मिनिट हा आयुष्यात हा कितवा स्टँडअप शो तू अटेंड करतेस. नाही नाही तुझा फर्स्ट आहे पण व्हिडिओ युट्यूबला खूप सारे बघते. माझ्या घरी टीव्हीला चालू असतो तुझा. काय बोलतेस तू. कोण एबीपी माझा तोच आहे. नाही नाही हा हा ठीक आहे तर काय नाव आहे तुझं. रिद्धी. रिद्धी आणि ह्याचं काय नाव आहे. जोएल. जॉर्डन. आणि कुठे भेटला हा तुला जॉर्डन. बुटात झुडिओ मध्ये सापडला. तिथे भांडत होता 499 मध्ये का नाही आहे. ठीक आहे हा जॉर्डन कुठे. आमच्या कोलीवर आणि नाही नसतं नाही हा ना हा कंटिन्यू. हा खूप छान स्टोरी आहे. हा आम्ही कोलीवर खूप छान स्टोरी आणि स्वतः हसायला लागली. याची एखादी घाणेरडी सवय सांग. घाणेरडी सवय काय नाही काय म्हणतात पकडायला नाही येत वगैरे. नाही हे जॉर्डन आहे यार. रिस्पेक्ट. हा नाही काय घाणेरडी सवय नाही. छान येतो. हा जॉर्डन एवढा चांगला आहे. हो खूप छान आहे. ग्रीन फॉरेस्ट आहे. ग्रीन फॉरेस्ट राहते. नाही कोलीवाडा. ठीक आहे धारावी ना मग चल रॅप कर. काय भलतं होईल. नाही आम्ही तुमचे फॅन आहोत. काय नाही मला आता भीती वाटायला लागली. नाही आम्ही खरंच तुमच्या जेन्युइनली तुमचे तुम्ही फॅन. जेलमध्ये जाल आणि बोलाल आम्ही प्रणित मोरेचे फॅन्स आहोत. ठीक आहे हा ती एक इंटरेस्टिंग स्टोरी तू सांगत होतीस. हा तर आम्ही कॅरेक्टर मेरा. ठीक आहे हा कोलीवाड्यामध्ये राहतो आम्ही दोघं. परत आपण कोलीवाड्यात गेलोय. लॉकडाऊन होता. बायसायकल चालवत होती. धारावीमध्ये रोमॅन्स. या स्टोरीचा एंड मी तुम्हाला सांगतो की मेरे बॉयफ्रेंड से गुलू गुलू करेगी झोपटो की ना. ठीक आहे आधीच आपल्याला एंड कळलेला आहे. मोमेंटो मूवी माहिती आहे. नाही धारावीत राहत. एक्सक्यूज मी नाही तुला ती माहिती आहे टाइमपास. हा माहिती आहे ऑब्विसली. हा कंटिन्यू. ठीक आहे हा तर कोलीवाड्यात तू सायकल चालवत होती. हो सायकल चालवत होती. तुम्हाला डिटेल्स. लॉकडाऊन चालू आहे. हा याच्याकडे पाहून मला वाटतं झेप्टोवाला होता. हा अंडी घेऊन आला. अंडी फुटली तुझी किती. सायकलला सीट नव्हती. नाही अरे त्याच्या बघा स्क्रिप्टेड काही नाही. स्वतः येऊन हत्तेत. कंटिन्यू. हा बरं हे थांबा ऐका यार. तर हा उभा होता बाईकवरती म्हणजे स्कूटी घेऊन उभा होता. तर मी ह्याला येऊन ठोकली आणि नाही का सायकल ना. हा सायकल. अरे स्वतः पण सायकल ठोकली स्कूटीला. ओ माय गॉड. कारण मला ती मुलगी आहेस ना. नाही मला येते. सॉरी हा म्हणता.
तर मग काय नाही, मग मी याला जाऊन ठोकली. मग नाही का ते मूवीजमध्ये होतात एकदम असं बॉलिवूड मूवीजमध्ये, कोणत्या बॉलिवूड मूवी मध्ये नाही स्कूटीवाल्याला सायकल ठोकते? तसं हा. नाही, पण ते मी पुढे सांगते की कसं होते की हा आता तिथे उभा आहे, ह्यानी मला बघितलं आणि स्लो मोशन मध्ये एकदम पिंक क्लाउड्स वॉयलिन वाजतात मागे, मस्त असं झालं ह्याचं. ए मी मारणार थांबा. हा एक मिनिट. हा एकदम स्लो मोशन मध्ये सगळे वारे मी चालले. घाबरली होती कारण मी ह्याला सायकल जाऊन ठोकली होती. बरोबर, तर मग हा. त्याच्यानंतर मग ह्यानी माझा इन्स्टा आयडी घेतला, म्हणजे माझी ह्यानी नंतर जाऊन हे कोणता इन्शुरन्स प्रोसेस आहे मॅडम? क्या इन्स्टा आयडी आपका? नाही रे असं येडे आहात का? नाही. तर मी गेली तिथून, मी घाबरली. तर नेक्स्ट डे ह्यानी वाटतं माझा इन्स्टा आयडी घेतला कोणाकडून तरी, म्हणजे ओळखीची. बरोबर, धारावी छोटच आहे ना. हा एक्सक्यूज मी, नाही 175 हेक्टर्स आहे धारावी. सॉरी हा पुनर्विकास. हा नाही मी टूर गाईड आहे. तू काय आहे? मी टूर गाईड आहे. आणि मी टूर गाईड आहे आणि सायकल चालवतो. फॉरेनर्सला घेऊन जाते. अरे अरे व्हॉट आर यू डुईंग मॅन? आता येते. हा ठीक आहे. हा पुढच्या दिवशी इंस्टाग्राम आले. हा तर मग ह्याने मला मेसेज केला की 250 रुपये झाले कालचे. इंडिकेटर तुटला आहे माझा. नाही. तर मग त्याच्यानंतर मग काय नाही बोलणं चालू झालं, पण मग नाही जाऊ दे. तेच पाहिजे आम्हाला, तेच हवं आहे. प्लीज आता ऐक 700K व्ह्यूज आले, मग 1 मिलियन हवेत आम्हाला. हा काहीतरी ऑब्जेक्शनेबल होतं ना? नाही ते का, म्हणजे माझा पास्ट थोडासा असा. अरे सांगू दे ना तिला. एक मिनिट, तुझा पास्ट खराब कसा असू शकतो? तू ऑलरेडी असं नव्हतं दादा यार, असं नव्हतं. सॉरी मला थोडं काम आहे. हा ठीक आहे. हा तुझा पास्ट काय असा होता? म्हणजे काय नाही, टॉक्सिक रिलेशनशिप होतं, त्याच्यानंतर त्याचा ब्रेकअप झाला. सो मी ह्याला बोलली की आपण नको राहूया रिलेशनशिप मध्ये, कारण हे परत होऊ शकतं, मला भीती आहे. बरोबर. हा तर मग त्याच्यानंतर मग हा 6 मंथ थांबला माझ्यासाठी. तर मग ऑक्टोबर 18 ला ह्याने मला प्रपोज केलं विथ अ रिंग अँड विथ अ नाईस लॉकेटनी. ह्याने मला प्रपोज केला छान. आता बोल. नाही मी विचार करतोय, तू म्हणालीस एक खूप चांगली स्टोरी आहे. नाही फिल्मी स्टोरी, ऑफकोर्स ही माझी लव्ह स्टोरी आहे, तर माझ्यासाठी स्पेशलच असणार ना. आता एकदम प्रेमात आहात तुम्ही? खूप. आणि तू भाऊ? एकदमच. तो तर हिप्नोटाईज झालेला वाटतं मला. ते सायकलचं अजूनही माझ्या डोक्यात तो क्षण राहून गेलाय की धारावीची वेदांत अगरवाल आलेली. 4-5 लोकांना कळला हा जोक. हा तू आनंदी आहेस या रिलेशनशिप मध्ये? तुझं कधी टॉक्सिक रिलेशनशिप राहिलंय? नाही, कधीच नाही. कधी रिलेशनशिप राहिलंय? हा पहिला राहिलेत, पण ते एकदम हे काय कॉलेज तू चुप ना. 2 पुरुष बोलतायत ना. सॉरी आजोबा आठवले. हा कॉलेजवाले राहिलेत, पण ते कसं जास्त बोलणं नाही व्हायचं. लांब काय बोलतो त्याला, लॉंग डिस्टन्स होता. हा तुला लॉंग डिस्टन्स नसेल माहिती. एक गोष्ट जिच्यात तुला वाटते ही रिद्धी इम्प्रूव्ह करू शकते, अशी कोणती गोष्ट आहे? काय मराठी बोलतोय सायकल चालवण्यात? तिथे झाली आहे सायकल. झाली आहे. हा कशी शिकवलीस तू तिला सायकलिंग? अरे तुम्ही घाणेरडे विचारच आहे ना तुमच्या मनात. त्या कवळ्यात आई किती वाईट वाटत. हा सांग. हा कशी शिकवली नाही तीच शिकली. हा स्वतःहून. हा मग एखादी गोष्ट जर तुला वाटते, तू नको सांगू, कोणी सांगू नका, ठीक आहे? तुला वाटतं जर एखादी गोष्ट ज्याच्यात रिद्धी इम्प्रूव्ह करू शकते, कोणती गोष्ट आहे? राग. खूप राग येतो तिला. आणि मग काय करते आता? पण सर्वात रागात तिने काय केलंय? काय नाही, नको आहे तिच्याकडे. नको? मग काय करते? वाघीण म्हणते ती. वाघीण म्हणते? तुम्ही लोक शो साठी आलेले की खरं वरती जायचं होतं? वरती लॉज आहे. नख मारे ना तुला आता. ठीक आहे तू आयुष्यात काय करतोस मित्रा? रेल्वेत आहे. अरे खरं? हे तिकीट काढा. रेल्वेमध्ये काय करतोस? फायर डिपार्टमेंट मध्ये. फायर डिपार्टमेंट मध्ये? रेल्वेमध्ये जर आग लागली
हां AC मध्ये जे आपल्या कोचेस असतात ना सिगरेट नाही प्यायचे काय नाही हां हां त्याचे सेन्सर असतात ते हां. तर त्याच्यामध्ये काम करतो. तर माझं सेन्सर जर कोणी झालं काही आणि तुम्हाला कळलं मग तुम्ही ब्रेक लागणार ऑटोमॅटिक ब्रेक लागणार. ऑटोमॅटिक ब्रेक लागतो. हां आणि सेन्स होणार आणि अलार्म वाजत राहणार तिथे. कडक. मग तू काय करतोस? मेंटेनन्स करतो अच्छा तिथे. त्याचा मेंटेनन्स तू बघतोस. मग कसं मेंटेन करता तुम्ही ते? काय नाही क्वार्टरले असतात महिन्याच्या क्वार्टरली महिन्याचे कसं होईल? आणि तू म्हणाली धारावीवर जोक नाही मारायचे. सॉरी 6 महिन्याचे साहेब. ही बाई कसली आहे माहितीये? जशी क्वार्टर नल्ला आहे त्याला सायकलने नाही रिक्षाने ठोक. कसं आहे माहिती आहे काय एकच गाडी नाही ना आपल्याकडे. एकच गाडी नाही ना आपल्याकडे 8 गाड्या असतात. हां हर एक म्हणजे आता लखनौची गाडी झाली तर त्याच्या 3 गाड्या आहेत. ठीक आहे. हां मग त्याच्या हर एक महिन्याच्या हर एक कोचेसच्या वेगवेगळ्या क्वार्टरला असतात ना तर महिन्याला मला बघायला लागतात त्या. बघ हगलाय सू. हां खूप क्वार्टरली कोणत्याही याच्यात 3 महिनेच असतात. हो बरोबर ना? महिने आता सांगा. मी बोलते विचार करावा लागेल. नाही ना अरे काय प्रेमात आहे. तुमचं लग्न ठरलंय? ठरणार आहे. ठरणार आहे. ऑल द बेस्ट. घरी माहिती आहे दोघांच्या घरी माहिती आहे हो. सगळे एकदम छान चाललंय. लग्नात बोलवाल मला तुम्ही? बोलणार ना बिंदास. ठीक आहे मला सांगा मग मी नाही येणार. ती मग बिझी आहे मी. नाही तुला मी माहिती आहे घरी तुझा व्हिडिओ चालू असतो युट्यूबला आणि तू म्हणजे माझ्या मम्मीच्या साईडचा गावचा आहे कारण तुझा पण सरनेम मोरे आहे आणि माझ्या आईचं? मम्मीच्या माहेरचा पण सरनेम मोरे आहे. सो आपण गावगाववाले. अरे कळलं. तो तू ये लग्नाला नक्की. हो हा. आंबे कुठे आहेत? अजून सीझन नाही आलाय ना. सीझन नाही आलं. एकदम सिरियस झाली आहे ती. ठीक आहे का? एकदा या दोघांसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू. आणि ए तांबा आता सुरू झाली आहे सूर. हा आणि काय आणि हा छान होता तुझा कमबॅक. वेलकम बॅक आणि आय लव्ह यू प्रणित. सॉरी चाकू काढतो म्हणतो घेऊन जाईल. ठीक आहे एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. चला कोण आहे तुमच्यापैकी ज्याला अशी मनापासून इच्छा आहे मी त्याशी बोलावं? मित्रावर टाकू नका. स्वतःवर इच्छा असेल तर सांगा. तुला चालेल बोलू शकतो तुझ्याशी. ठीक आहे एकटा आलायस तू? कुठे माईक कुठे? अरे पाणी पितो बोला. बोलायचं पण आहे का? हाय भाऊ काय नाव आहे भाऊ? आकाश भालेराव नाव आहे. अच्छा काय करतोस आकाश आयुष्यात? माझा ना मटेरियल सप्लायचा बिझनेस आहे. हां रेती आणि खडीचा. मला लगीन करावं पाहिजे. आई मिल्ला इथे मिल्ला. कुठे आणि हा बिझनेस तुझा? कळवा. हा कळवा अच्छा ठाणेमध्ये. अच्छा कुठे? फोकस इंडियन हा तिथे राहतो. अरे कडक. आणि हा तू एकदम मोठा प्लेअर आहेस त्याच्यात की कसं नाही आहे? आता म्हणजे 1 वर्ष झालाय हां आणि आता 1 महिना आधी मी याच्यात एजंट जॉब करतोय. एजंट कसला एजंट आहेस? डीमेट अकाउंटमध्ये. डीमेट अकाउंट ओपन करतो ते म्हणजे तेच ना? कॉर्पोरेट लाईनमध्ये. अच्छा मग तू जॉब पण करतोस आणि हे पण आता 1 महिना मला म्हणजे जॉब बघायचं होतं कसं काय कडक असतं. कडक. आणि तू काहीतरी पाणी का पित होतास? काय म्हणालास? काय तुला? स्टोन आहे स्टोन. हा ते सांग. हे काय डीमॅट तो बाजूचा मुलगा म्हणजे मी दाबू का? बिझनेस रेतीच आहे स्वतःला स्टोन. कैसा गुंडा बनेगा रे तू? हा तर हे स्टोन कशामुळे होतात? डॉक्टर तर बोलले बाहेरचं असं जंक फूड जास्त खातो त्याच्यामुळे झालं. हा मग तू बियर नाही पित का? बिअर खूप पितो. तरी ते स्टोन आजच पहिल्यांदा पाणी प्यायलो आयुष्यात. रोज बियरच पित असतो. हा पोट वाढलं पण स्टोन नाही गेला. आता मला डायबिटीज पण. अफवा आहे ती सगळी. अरे नाही जोक ठीक आहे. मग आठवड्यात कितींदा पितोस तू? काय बिअर? हा पाणी काय बाबा तुझं काय? बिअर तर सॅटर्डे नाईट. अच्छा मग ते ठीक आहे ओकेजनल आहे ना. सांगताना आधी पियायचो म्हणजे स्टोन झाले ना हा की मी चालू केलेलं. हा 2 बिअर प्यायचो 3 दिवसात. हे 3 दिवसात काय आहे? मग 3 दिवसात ना 2 बिअर बरोबर अच्छा, आहे म्हणजे असं की बुधवारी प्यायलो मग रविवारी. क्वार्टरली जसं बोलतो.
कळलं भाई मुझे क्यों तोडा. कोणता ब्रँड आहे तुझा? आणि किंगफिशर. अरे कडक, माइल्ड, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. अरे भाई भाई रेतीवाला आहे भाई. आणि फोकस इंडियनला ओळखतोस तू की पाहिलं तिकडे तर होतो? भेटलोय, म्हणजे माझा स्कूल फ्रेंड आहे हा. ना, त्याच्या तिथे ते कोकणला जातात ते. अच्छा ते हा. माहिती ती व्हिडिओ बघितली असेल तुम्ही, नाही रे, मी त्याची यशस्वीवाली व्हिडिओ बघितली आहे. उलटीवाली. तुझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे माझ्यानंतर? ऐक आपण परत करू. तुम्हीच आहात हं? तुझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? तुम्हीच आहे सर. अरे प्रणीत सर. माझ्यानंतर तुमच्यानंतर नील. मीच. अरे सॉरी सर. माझ्यानंतर पण मीच. नील का आवडतो? त्याचं पण पोट आलं म्हणून. आम्ही सेम बिअर पितो. हा, माझ्यानंतर कोण आहे? आणि नील. मीच तुम्ही. सॉरी. परत. अरे मीच आहे बोलायचं. मी प्रणीत मोरे. हा, परत. थांब. अरे माझ्यानंतर कोण आहे? तुम्हीच आहे सर. वीर. मग तुला कळलं कसं की तुला किडनी स्टोन झालाय? एकदा दुखत होतं खूप रात्री, म्हणजे अरे असं पण होऊ शकतं की तुला सायकलने ठोकलं. नाही, मी इंस्टा नाही घेत नंतर. केल कडक भाई. किडनी स्टोन लोकांची हाय खाऊन झाल्या तुला. बाकी भाऊ तू आज एकटाच आलायस ना? म्हणजे हा, एकटा झालो. अच्छा. तू बघतोस माझे व्हिडिओ वगैरे? ऍक्च्युली हा, मी खूप बघतो. हा. मी काय केलं, बियर पिलेलो. बियर आणि मी याच्यावर असतो. हा, व्हिडिओ बघत होतो. हा. नंतर ना तुझी स्टोरी बघितली मी. हा. मग शो दिसला मला. मी फायर मध्ये तिकीट बुक. फायर रेतीवाला. फायर बुक केलंस. मग दुसऱ्या शोला का केलं रे? मेन सीन असं आहे की माझं ऑपरेशन होतं. ओ. मग आता मी बोललो पहिल्यांदा आहे माझं. मग ते पोस्टपोन केलं. मी मम्मीला सांगितलं की माझ्यासाठी तू ऑपरेशन पोस्टपोन केलंस? हां. मम्मी हॉस्पिटलमध्ये. धन्यवाद यार, थँक्स अ लॉट भाऊ. ए कैची आहे ना, आपण करूया ना. ते आईस पकडायचा तो असतो ना, चिमटा. अरे काढू आपण, काय नाही, सोपं असतं. ट्राय करू बा, एवढा विश्वास आहे ना माझ्यावर? नाही विश्वास नाही. एवढे पण नाही आहे तुम्ही. चांगल्यांचे स्टोन काढ. ठीक आहे. एकदा टाळा जायचं. अजून कोणाची तरी बोलू आपण. ठीक आहे, तुला बोलायचंय? हा ठीक. अच्छा, हे बॉसवाले आहेत ना? हा भाऊ, पास कर त्याला माईक. हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? माझं नाव अनिकेत आहे. मी नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲज अ मॅनेजर पोस्टवर आहे. अच्छा. ओके. हे सर्व माझे स्टाफ हे आहे. कोण आहे? नर्स आहे ते लोक? नाही, स्टाफ आहेत माझे सर्व. हा, स्टाफ म्हणजे काय? त्यांचं काय डेझिग्नेशन आहे? हे एक्झिक्युटिव्ह सर. हा, मग तू काय करतोस ॲज अ मॅनेजर यांची मारण्या? मॅनेज. हां, मी मॅनेज करतो त्यांचं. काय काम मॅनेज करतो. काम मॅनेज करतोस? हा, मग ते काय काम? त्यांचं काय रोल काय? एक्झिक्युटिव्हचा काय रोल असतो? ते लोक बिलिंग करतात हा. आणि पेशंटशी बोलतात. बिलिंग म्हणजे आम्हाला लुटणं, तेच ना? कधी कधी मार खातात. अरे चुपायचं. जर किडनी स्टोन असेल तर पाठवा आमच्याकडे. हा. स्टार्टअप सुरू झालं इकडे. आणि तुमच्याकडे किडनी स्टोन काढायचे किती घेतात? असं प्रत्येक खड्यावर असतं ते? हा हा. काय बोलतो? किडनी स्टोन जेवढा मोठा तेवढा मोठं चार्जेस. हा, काय 9 mm काय गोळी? अच्छा, स्टोन 9 mm चा असेल तर 2 लाख रुपीज. मी काढतो. मला 500 दिले आहेत ना, तो आता बोलतो हा चालेल. हा, तू 2 लाख रुपये? हा. पण डिस्काउंट वगैरे काही नसतं? काय नाही, रेतीवाला पैसे देईल तो. तुम्ही आधी प्रोफायलिंग करता मग लुटता? पहिले पैसे घेतो आम्ही. हा, ते कळलं. पण तुम्हाला कळतं कसं की याच्याकडे किती पैसे आहेत? कळतं ना सर, बघून कळतं ते. बघून? तुम्ही कसे नल्ले डॉक्टर आहात रे? नाही, डॉक्टर तर नाहीच आहे लोक. अच्छा. आणि जर कॉम्पिटिशन कोण आहे तुमचं? नानावटीचं कॉम्पिटिशन कोण आहे सध्या तरी? कोकिलाबेन हा, हॉस्पिटल. कोकिलाबेनवाले किती घेतात? तिथे 2,50,000 रुपये. अच्छा, तुमचं 50,000 जास्त आहे. पहिले मी तिकडेच होतो जॉबला. हा, तिकडूनच आलं इथे. मग का तो का सोडलास तू? पगार नव्हता.
त्यांच्याकडून 2.5 घ्यायची, तुला काहीच नाही द्यायची. आणि KEM मध्ये किती घेतात? केम मध्ये फुकट आहे 10 रुपये. ती मुलगी म्हणजे जा तिकडे केस पेपर काढ आणि उभा राहा. 10 रुपयाचं होतं तिकडे. हा, 10 रुपयाचं. पण लोक तुमच्याकडे काय येतात असं? आम्ही फॅसिलिटी देतो तेवढी. काय पाय दाबतात त्यांचे? काय करता? किडनी स्टोनला हिरे लावून देता की ह्याच्यावर आम्ही पेरी पेरी फ्राईज टाकून. आमचे ते नर्सेस आहेत ना खूप सुंदर. चलो जो सुनना था मिल रहा है. मग तू नर्सला का नाही आणल्यास एखाद्या हा? या उपट सोडण्यात? तो आत्ताच लागला, तो नर्स कोण भेटले ना त्याला. ए नर्स वगैरे कधी तुझं सीन वगैरे झालं नर्स बरोबर? हो झालंय ना, खूप वेळा झालंय. काय झालंय? तेच जे तू विचार करतोय. इंजेक्शन देतोस? प्रोसिजर करतो. तिकडे आउट. खूप बारीक सुई होती. ए नाही रे, काय ही मुलगी का आरामी असं पातळ सुई धागा टाका त्याच्यात. हा हे पण हे सगळं जाईल, तुला चालेल सगळं ना? तू चालेल हा ना? म्हणालायस? हो खास करून याच्यासाठी आलोय. मग दे त्याला, दे आता त्याला दे. सेम आहे ना? हा से अरे हो कळ. काय करू आता, आधार कार्डवर त्याचा फोटो लावू का मी? हाय मित्रा, तुझं काय नाव आहे? अनिश. अच्छा अनिश, तू एक्झिक्युटिव्ह आहेस. काय केलंयस आयुष्यात? तू अभ्यास काय केलायस? मी बीकॉम. अच्छा. कोविड मध्ये पास झालोय. अरे बीकॉम मध्ये पण खाली आहेस तू? तुझं स्वप्न होतं कधी की हॉस्पिटलमध्ये काम करायचं? हा म्हणजे असं होतं, एम होता की हॉस्पिटल लाईनलाच करायचं जे काय करायचं ते. मग तुमचं जे काही इंटरॅक्शन असतं ते पेशंट बरोबर असतं की त्याच्या घरच्यांबरोबर असतं? काय सीन असतो तुझं? मोस्टली दोघांसोबत. आधी म्हणजे घरच्यांसोबत होतं. कधी कधी असं होतं की पेशंट एकटा येतो, हां मग त्याशी कॉन्टॅक्ट करावा लागतो, इंटरॅक्ट. त्याच्याशीच बोलणं मग डायरेक्ट. कधी ते एकटा येतो 9mm चा काढा असं. एकटा आला तर मग त्याशीच बोलावं लागेल ना. हां, म्हणजे पण मग सर्वात अशी वियर्ड केस आतापर्यंत तू काय पाहिली आहेस? वियर्ड म्हणजे असे तर भरपूर आहेत. हां सांग मग आम्हाला. माईक जवळ ठेव. एक वियर्ड केस, माझा बॉस आहे ना तो नर्सचा किडनी स्टोन काढत होतो. हां सांग. वियर्ड केस म्हणजे आता रिसेंटली आता ॲक्सिडेंट झालेला एक आपला खारदांड्याला. म्हणजे 3 मुलं होती. हां रणवीर समय आणि आणि बलराज. नाईट शिफ्टला होतो. नाईट शिफ्टला आणि होता. तिघे पण ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये होते. 777 एका बाईकवरती कुठेतरी चालले होते. त्यात झालं तिला असं- सायकलवालीने ठोकलं. अरे ते मला इन्स्टा आयडी दे, भलेही मेरा पॅर कट घे. हा ती मुलं ड्रिंक अँड ड्राईव्ह करून जात होते. तर ठीक आहे, ते पुढे नाकाबंदी बघितली तर हां. ते लोक पोलिसांना रिटर्न फिरले त्याच रस्त्याने उलटा. बरोबर. हां पाठवून एक मस्त कार होती क्रेटा 70-80च्या स्पीडला. मस्त. हे आजकालचे मेडिकल वाले. हा मस्त म्हणजे तो जो मुलगा होता तो एक मुलगा होता, तर त्याला काही फिकर नव्हती, तो बिंदास आपल्या चालवतोय. पण तो दारू प्यायलेला नव्हता. तोही दारू पिलेला. ठीक आहे. हा मग आणि तिघांना असा उडवला ना, ते तिघे उडून डायरेक्ट बॅरिकेड वरती. त्याने काय वाळत घातले का त्यांना? रक्ताने भिजले. तिघे सकाळ पाणी चोखतील लोक. तिघे वाळतच घातले होते in short. हा ठीक आहे, वाळत घातलेले. नंतर मी रात्री आपल्या एमर्जन्सीला असतो कामाला, तर तिकडे ॲम्ब्युलन्स आली. हां. आधी मला वाटलं एकच पेशंट असेल, बघतो एका याच्यावरती 3 लपून आले. हा त्यात एक तर लिटरली जिथे तो जे ब्रदर सिस्टर असतात तिथे हात वगैरे धुतात ॲम्ब्युलन्समध्ये, तिकडे झोपून आणला त्याला. तिथे तिथे त्याला झोपवलेला. आणि जागा नव्हती, एका तिघांना एका 3 भरले. हा बरोबर. हा त्या लोकांना बघून त्यांची हालत, मी थोडा घाबरलो. म्हणजे मी स्वतः, आमची आता हॉस्पिटलच्या मामावशी काय एवढे क्विक नसतात, तर मी स्वतः काउंटर उठून स्ट्रेचर वगैरे गेला, तिने हेल्प वगैरे केली. तिघे खूप रक्तबंबाळ होते, म्हणजे लिटरली खूप फुटले होते. अरे फुगे आहेत का हे? तिघे खूप फुटले होते. त्यांच्यात ती तुम्हाला तर माहितीच असेल. हा मग आणि तिघे म्हणजे ऑलमोस्ट एक 29, 27, 26 असे एजचे सर्व होते. रात्री त्यांच्या सर्वांच्या घरचे आले तर एकदम असं आपलं वाटलं मला की मला एक असं रिअलायझेशन झालं की माझी आई मला रात्रीची बाहेर काढणं सोडायची. ते मला ते बघून कळलं. तर त्यांचे घरचे जेव्हा आले तेव्हा कुणाला काहीच आयडिया नाही की काय झालंय काय नाही झालंय. आणि आपला एमर्जन्सीला गेले की आतमध्ये सोडत नाही पेशंट, म्हणजे बरोबर, relatives ला. कारण तुम्ही सगळे टाइमपास घाबरलेले. करता. आत हा काय करतो आम्हाला माहिती आहे. हा तिघे म्हणजे सर्व
हा 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 तिघे सर्व खूप बारीक अरे कोणाचा मुलगा मरतोय म्हणजे बारीक सुई. हा तू सांग हा. तर त्यांचे सर्व घरचे एकदम घाबरले होते खूप म्हणजे. तर त्यात एक असा त्यांचा एक कोणतरी होता ज्याच्याकडे ते लोक डेली वेजेसला कामाला होते. तो एक कोणतरी अच्छा श्रीमंत नव्हते ते लोक तेवढे. हा नाही नॉर्मल ॲव्हरेज मुलं होती. हा. डेली वेजेसला कुणाकडे ते काम करायची त्यांना डेली वेजेस ॲव्हरेज आई शंभर. तिकडे बसून ते करावंच लागतं. हा हा बरोबर करावंच लागतं. हो हो माहिती आहे मला. हा सैफ अली खान तुमच्याकडे नव्हता आला ना. नाही ना तो लिलावतीला गेलेला. तो लिलावती. हा ठीक आहे मग तू काय केलंस. ठीक आहे आता इमोशनल सीन सांगितलास. ठीक आहे आता सांग पुढे काय केलंस मग तू. तेच त्यांची हेल्प वगैरे केली सर्व. मग त्यांचं बिल किती झालं. बिल म्हणजे त्यांना ऍडमिटच नाही केला आम्ही. त्यांची हेल्प केली. KEM जा इथून 10 रुपयात होईल तुमचं काम. कारण की ते ड्रिंक अँड ड्राईव्ह केस होती आणि त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट हवी होती. ते फ्रीमध्ये कसे देतील. बरोबर घरच्यांचा काही हे नव्हतं. आमच्या बरोबर डॉक्टरांचं थोडी हे काम आहे. बरोबर सर्व हॉस्पिटलमध्ये एक चॅरिटी स्कीम असते. काय 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 चॅरिटी स्कीम असते एक. त्याला कोणा त्या स्कीम मध्ये अप्लाय करत होतं पण ते स्कीम मध्ये दारू प्यालेले म्हणून स्कीम मध्ये अप्लाय नाही हा झालं. नाही करू शकतो. अच्छा 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 ठीक मग आहे त्या सर्वांना मग पुढे कूपर हॉस्पिटल आहे अंधेरीला तिकडे शिफ्ट केलं. ठीक आहे ठीक आहे. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे मित्र. हो बॉस खुश झाला एकदम. काय काय झालं मग तिचं क्रेटा निघाली ती निघाली. किती सेन्सर करावं लागणार आहे. काय गरज आहे? चीट करत होती तुझ्यावर. हो कसं कळलं आणि तुला. फोन चेक केला. हा? रँडमली फोन चेक केला. हा आणि काय निघालं त्यात रँडमली की हा कोण सलाईन चढवतो. रँडमली फोन चेक केला. हो तर काही गोष्टी भेटल्या. काय 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 भेटलं त्या फोन मध्ये तुला. म्हणजे काही फोटोज वगैरे बघितले मी एका व्यक्तीसोबत. काय होते. एक कोणतरी ऑफिस मधला कलिग होता त्याचा. हा तो कोण होता लीलावतीवाला होता. हा मग तू काय बोललास काय कन्फ्रंट केलास तिला. हा म्हणजे लिटरली मी लफडा केला बोल. कसा लफडा केलास तू. हॅलो 11 जण पाहिजे. एक व्हिडिओ मिळाला. इथे मी काय आहे कौन से कलर की चड्डी इथे मी एकटा काफी होतो पण. कौन से कलर की चड्डी पहनी थी. इथे मी एकटा काफी होतो. नाही तू एकटा नव्हतास म्हणून दुसरा आला. ते झालंच. नाही रे नियत खराब होती. ठीक आहे हगली ती. ठीक आहे हगली खूप गाणं गेली. हा मग काय बोललास काय तू तिला. काय म्हणजे ते सगळ्या गोष्टी समोर असून पण ती तर असं इनॅक्ट करणार की मी भरकटली. मरकटली पडली. हे नाही टाकू हे नाही टाकू शकत. लेटेंटच्या आधी टाकू शकलो असतो. छान आहे छान आहे. हे बस झालं एकदा बघा प्रत्येक शोचा आपला एक फॉर्मॅट असतो की आपण एका तरी सुंदर मुलीशी बोलतो. ठीक आहे तुम्हाला चालेल बोललं तुमच्याशी. तुम्ही दोघी नक्की. तुम्ही असं इंट्रोवर्ट वगैरे नाही. घरी माहिती आहे तुम्ही इथे आले. चालेल ना. काय नाव आहे तुझं. ऋतुजा. तू थोडी तुला असं कोणी म्हटलंय तू थोडी सारा तेंडुलकर सारखी दिसतेस. नाही दिसते ना. अरे किडनी स्टोन दाब आधी. तिचे बाबा येतील ना बॅट का ग्रिप निकाल गे. कोणी नाही म्हटलं तुला असं. तुला नाही वाटत ती दिसते थोडी. दिसतेस थोडी. काय अरे ठीक आहे. राघवल म्हणजे बोलली का नाहीस मग. ऋतुजाचं नाव होतं ना. ऋतुजा काय करतेस आयुष्यात तू. मी ग्राफिक डिझायनर आहे. अरे छान छान. मग फ्रीलान्स करतेस की जॉब आहे. नाही जॉब आहे. अच्छा. वरलीला आहे. अरे वरलीला आहे. चांगली कंपनी आहे. हां अच्छा मजा येते तुला आयुष्यात. हो तुला ग्राफिक डिझायनरच बनायचं होतं. हो डिझायनिंग मध्ये लाईक इंटरेस्ट होता मला थोडा. मग कोणत्या कॉलेजमधून केलंस डिझाईन. मी डिझाईन नाही केलं. अरिनामधून आय डिड अ डिप्लोमा कोर्स थोडा. आणि त्यांनी तुला जॉब दिला. हो तुझ्याकडे क्वालिफिकेशन त्यांनी नाही दिला. मी स्वतःहून स्वतः काय असतं आणि स्वतःहून स्वतः अच्छा स्वतः धारावीची आहे. सॉरी लास्ट तू स्वतःहून अप्लाय केलास ना. पण जॉब दिला ना त्यांनी. बघितलं सुंदरतेमुळे. तुला काय वाटतं तुला जॉब सुंदरतेमुळे नाही माझे डिझायनिंग स्किल्स खूप चांगले आहेत. असं तुला वाटतं. लिव्हिंग कोण आहे. बेस्ट फ्रेंड. अरे मग तिला तर वाटणारच ना. तुला काय वाटतं टॅलेंटेड आहे की सुंदर आहे. मग दोन्ही नाही आहे. दोन्ही आहे. तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे ऋतुजा. हो
शुंभ अरे ती घरीची सारा नाही. चहल घर भी माहिती आहे. अच्छा काय करतो तुझा बॉयफ्रेंड आणि फायनान्समध्ये. अच्छा तुला कुठे भेटला आणि तो? कॉलेजमध्ये. पण तू तर कॉलेज ते अरिना काय केलंस ते? मी BSc कम्प्युटर सायन्स केलं, देन आय शिफ्टेड टू अरिना. काय चाललंय तुझ्या आयुष्यात? मी डिग्री पेरेंट्ससाठी केली. लाईक दे वर नॉट इन टू डिझायनिंग फॅशन. अच्छा ते म्हणाले आधी हे कर म्हणजे काय काशी करायची कर. हा बरोबर ना. बरोबर. ती डिग्री त्यांना देऊन टाकली आता जाळा ही. हा गेट युअर डिग्री अभी आय गो टू अरे बा, डिझायनिंग. तू इंग्लिश बोलते साईबाबांची? नाही नाही काय? मराठी. नाही नाही. तू काय नाही 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 मी त्या मागच्याच बोलणार होतो. जाऊ दे बाबा मला लिहिलं होती. हा हा हा. आणि आता तुझा जो बॉयफ्रेंड आहे किती वर्षापासून डेट करतेस त्याला? 4 years. अच्छा सगळं सुरळीत चाललंय. पण एक ड्रॉप तर येतो ना, एक असतो हनीमून फेज. बेस्ट फ्रेंड हसते म्हणजे आहे काहीतरी हगलाय. हा सार्वजनिक नाही नाही. हा काय कधीतरी झालं असेल ना, डिप आलाय, हनीमून फेज आहे अजूनही नसणारच ना. एक काय खोटारडी होत 1 year होतं. 1 year होता. हा मग आता तो काय गोष्टी आहेत ज्या तो 1 year पर्यंत करायचा मग नंतर त्याने बंद केलं? म्हणजे माझ्या साईडनी झालंय थोडं. तुझ्या साईडने झालंय? कम्युनिकेशन प्रॉब्लेम आय फील. का ग काय काय कम्युनिकेशन नाही? इंट्रोवर्ट आहे मी खूप. काय होता? सोलापूरवाला आहे कम्युनिकेशन आहे. हा ऐकतच नाहीये. हा स्टोन फोडून जाणार. काय कम्युनिकेट काय नाही करत? बोलत नाही तुम्ही जास्त? लॉंग डिस्टन्स आहे तुमचं? नाही पहिले थोडं हे होतं, कम्युनिकेशन मध्ये इश्यूज होते थोडे. आता? मी इंट्रोवर्ट आहे खूप, त्यामुळे मे बी असे. आता कूल. आता कूल आहात? हा. मग मी परत स्टेशनचं नाव घे ना. ओ हा. काय कर, सायकल आणायची तुला? ठोक तुला सायकल रे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे या व्हिडिओच्या कॉन्टेस्टची. जसं तुम्हाला माहिती आहे, दर व्हिडिओच्या शेवटी ना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि ज्याचं सर्वात चांगलं किंवा क्रिएटिव्ह उत्तर असतं त्याला ना हे अर्बन मंकी ज्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे आहे तो त्यांचा होतो. मागच्या व्हिडिओचा विनर आहे रवींद्र ए माने, त्यामुळे हा मिस्ट्री बॉक्स त्याचा होतो. या व्हिडिओचा प्रश्न हा आहे, व्हिडिओचं नाव होतं रेतीवाला नवरा पाहिजे, त्यामुळे प्रश्न पण त्याच टाईपचा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशा प्रकारचा नवरा हवा आहे किंवा बायको हवी आहे? जे तुमचं उत्तर असेल ते कमेंटमध्ये लिहा आणि ज्याचं सर्वात क्रिएटिव्ह किंवा फनी उत्तर असेल त्याला मी पिन करेन आणि हा अर्बन मंकीचा मिस्ट्री बॉक्स मग तुमचा होऊ शकतो. बाकी हां, बरेचसे मेसेज असतात की आमच्या शहरात तू परफॉर्म करायला कधी येतोयस, आणि म्हणूनच मी माझा भारत दौरा करतोय आणि भरपूर शहरांमध्ये मी येतोय. त्याची यादी ते दिलेलीच असेल. आणि या शोची जर तिकीट तुम्हाला घ्यायची असेल तर ती तिकीट जी आहे ना ही बुक माय शोवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेलीच असेल किंवा बुक माय शोमध्ये जाऊन माझं नाव सर्च करा. बाकी कोणकोणत्या शहरांमध्ये तुम्हाला वाटतं की मी अजून आलं पाहिजे त्याचं पण नाव तुम्ही तिथे कमेंट करू शकता. बाकी लाईव्ह शोमध्ये या, खूप धमाल असते. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे हा हिंदीमध्ये राहणार आहे, त्यामुळे हिंदी चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाकी एक नवीन आम्ही शो सुरू केला आहे, इंडियन पैसा लीग. जर क्रिकेट तुम्हाला आवडत असेल, क्राऊड वर्क आवडत असेल तर तो व्हिडिओ पण जाऊन पटकन पहा. बाकी मला इन्स्टावरती फॉलो करा. माझं इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रीयन भाऊ, कारण विनर जो आहे हा पण तिथे अनाऊन्स करणार आहे. बाकी स्वतःची काळजी घ्या, भेटू आपण लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.